पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विचारो बाबाची प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रीमंत कीर्तिवंत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबराया जगद्गुरु तुकोबराया या अभंगामध्ये भगवान परमात्म्याला मागणी मागतात बरं का. असा हा मागणी प्रकरणात नाही. शास्त्रीय भाषामध्ये याला उपांत्य असे म्हणतात. तर तुकोबराया देवाला मागत असताना काय मागतात? देवा तुझं जे चिंतन आहे ना, तुझ्या चिंतनाची जोडी मला कशी बसून दे आणि हा लाभ कसा असू दे. घडोघडी हाची लाभ घडोघडी, पण निस्ता घडोघडी का? तर तुम्ही काय करा, माझ्या हृदयात बसून हा लाभ ही चिंतनाची जोडी. तर तुम्ही काय करा, तर माझ्या हृदयात बसा, हृदयात बसून या चिंतनाची जोडी लावा. बर, ह्याला कारण काय आहे बाबा? तर महाराज म्हणले की चिंतन न होऊ देणं, चिंतनात वृत्ती न राहणं, चिंतनात चित्त राहू न देणं, ह्याला एकच कारण आहे. बरं का, जेथे जेथे जाई आड घाले देवा, मन असं आहे ना, हे मन जिथे जिथे जाईल तिथे मात्र तुझं तुझं लाव आणि त्या मनाला तुझ्या स्वरूपाशी यायचे कर आणि ते अंत करणार कर. एवढा नको एवढं झालं ना देवा. एक मला आनंद होईल तुका म्हणे भोजे मग मी नाचे न निर्लज्ज तुम्ही वसोने अंतरी मज जागवानी राय. ओम ब्रह्मा
परमानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं श्रीनिवासितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं चैमलं प्रवाहिताक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपां नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्तराय दयामादी वंद चिंतनाची जोडी हा केला घडोघडी तालावाप्रमाणे वार्षिक असलेला सप्ताह अंजनी रुद्र अंजनी हृदयरत्न हनुमंतराया यांच्या जन्मोत्सवाचा हा कार्यक्रम चालू आहे. जवळजवळ आता 7वा दिवस आहे का नाही? तरी पण तुमच्या गावाला बरीच लोक आहेत आणि त्या मंडळाला तुम्हाला त्यांना चांगल्याच बरेच तरी पण तुमच्या गावामध्ये वादकही चांगले आहेत, गायकही चांगले आहेत आणि त्यातल्या त्यात महिला जास्त आहेत बरं का. कारण का कुळी कन्या शास्त्राने याला प्राधान्य दिले. आताच्या महाराज लोकांना काही गावती काय म्हणतात काय म्हणतात शास्त्राने कुळी कन्या आधी कोण घेतली नंतर प्राधान्य कोणाला कन्येला आहे. आताच्या कन्या कुठं राहाव्या शास्त्राने प्राधान्य दिलं आणि शासनाने प्राधान्य दिलं बरं का. दोन्ही बाजूनी भक्कम आहे तुमच्या काय झालं असो. तुमचे वर्गही चांगला आहे. वाडीचे महाराज आले बरं का डोंगरेवाडी मध्ये शिकाऱ्याचे जुन्याचे आणि योगाचे ते तारगड्याचे तुमचे तिथले आहेत का विठ्ठल वेळ सांगा बरं का माझ्याकडे हा नाहीतर मग काय लावून गेलो हे हा विषय ऐकण्यासारखा आहे बरं. 7व्या दिवसाची सेवा तुमच्या मनाला येईल कशी होणार आणि हळूहळू त्याला शोभन आपली बोलणार आहोत.
जगद्गुरु तुकोबराया देवाला म्हणता, देवा चिंतनाची जोडी. कयाची जोडी? जोडी चिंतनाची. अन्वयाने घ्यावा लागतो बरं. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, घडोघडी हाची लाभ चिंतनाची जोडी. कायची जोडी? चिंतनाची. पर चिंतन कसं असतं? चिंतन कोणाला म्हणू? आणि चिंतन कुठं असतं? देवळात का घरात? चिंतनाची जागा खरी कुठे? तुम्हाला कसं वाटतं माझं मत? तुमचं मत काय? जाऊ द्या. तुमचं मत काय मला? क्या बात विठ्ठल. चिंतन कुठं असावं? अंतःकरणात. तेथे तुकाराम महाराजांनी पुरावा दिला. चिंतन कुठं असावं? चित्तात असावं. चिंतन कशात होते? संसार कशात असावा? संसार नाही कळलं का? बर. संसार डोक्यात असावा का डोक्याने करावा? कसं वाटते आता? अरे बाबा तुमचं लय वय झाले, तुम्ही कशाने केला संसार? संसार डोक्याने करावा का संसार डोक्यात असावा? वारे वा, डोक्याने करावा. विठ्ठल. संसार डोक्याने करावा, डोक्यात संसार. आता परमार्थ कशाने करावा? चित्तात करावा, अंतकरणात करावा का बुद्धीने करावा का मनाने करावा? 4 वर्ग सांगितले. काय निवडायचं आपल्याला? मनाने करावं का बुद्धीने करावं का अंतकरणाने करावं का चित्ताने करावं? तुकोबराया देवाला मागले काय? हीच जोडी खडोघडी. हीच जोडी, ही जोडी काय व्हावी? खडोघडी काय व्हावी? त्या चिंतनाची जोडी. हीच लाभ घडोघडी चिंतनाची जोडी. ही जोडी घडोघडी क्षणोक्षणाला माझ्या चित्तात असा. म्हणून चित्ती तुझे पाय
ध्यान अखंड मुखे नाम तुझे वर्णावे चित्ती तुझे पाय. पाय शब्दाचा अर्थ काय होतो? चित्तात काय धारण करावे? पाय. पाय ह्या शब्दाचा अर्थ काय होतो आणि पायाची दैवता काय आहे? पायाचं खरं स्वरूप काय महाराज? पाय कशाला म्हणतात? पाय शब्दाचा अर्थ स्वरूप आहे. बस. आम्ही पायात घेऊन असतात. मज हृदय किंवा हे हृदय आपुले तो फाळ मी आपले आणि वरे. पाय शब्दाचा अर्थ स्वरूप आहे. भगवंताचं जे खरं स्वरूप आहे. आता बघा, भगवंत कसा आहे? देव कसा आहे? बसलेला आहे का उभा आहे? उभा आहे. बरोबर. कशासाठी उभा आहे? कोणासाठी उभा आहे? आपण कशा आहोत? ऐसे स्थळ नाही कोठे देव उभा उभे उभ्यासाठी उभा तो भाविकासाठी. कोणासाठी उभा आहे? भाविकासाठी. आणि कशावर उभा आहे? कोण्या इटेवर? आणि मागले काय? चित्ती तुझे. उभा कशावर आहे? पायावर आहे. पाया अधिष्ठान आहे. देव जरी उभा असला तर कशावर उभा आहे? पायावर. तुम्ही कशावर उभे आहो? तुम्ही कोण आहो? पक्के आहो का देव? तुम्हाला विश्वास आहे का मी देव आहे म्हणायचं? देव कशावर उभा आहे? पायावर उभा आहे. तुम्ही कशावर उभे आहे? तुम्ही कोण आहे? एवढं जर नाही कळलं तर कशाला वाऱ्या करायच्या? देव जसा उभा आहे देव केवढा आहे? कोणतंही म्हणता येईल. बरं, एवढा मोठा देव आहे तर ते ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण. त्याला रूप नाही आणि वर्ण नाही. आणि काय? तू हरी श्री हरी पाहता पाहणे तुझी कारुण्या. असा आहे. कसा आहे? एवढा मोठा देव. बर, देव मोठा का देऊळ मोठा? कळतंय की माझं बोल? आता इथं मारुतीला बसल्या तुम्ही. देऊळ मोठा आहे का देव मोठा आहे? कसा बसला देवळात? देव मोठा आहे हो. देवळात कसा बसवला? कसं वाटतं तुम्हाला? उगा खरं तुमच्या इमानदारी. एवढा मोठा देव आहे आणि तुम्ही त्याला देवळात बसवला. आता मला म्हणायचं आहे, देऊळ मोठा आहे का देव मोठा आहे? जर एवढा मोठा देव आहे तर देवळात बसवत का बसते? मग आता बसला. आता कोण मोठा आहे, देऊळ का देव? आता तुमचं तुम्ही बघा. काय काका कसं आहे? कोण मोठा आहे?
का देऊळ मोठं आहे? देऊळ मोठं आहे का देव मोठा आहे? देव तर या गगनापेक्षा वाढ आहे, मग कसा देवळात बसला? मग आता देव मोठा का देऊळ मोठा? देऊळ मोठा. बसला कसा? एवढा मोठा देव देवळात बसतो का? आता काय मोठा आहे? आताच्या उपाधीने काय मोठं आहे? देऊळ मोठं आहे. आता कुठे बसलाय तो? देवळात आहे. मग आता कोण मोठं आहे? का जमना गेले म्हणून कीर्तन जमत असेल तर सांगा, नाही तो हे काय कीर्तन झाले? देव जर मोठा आहे ना, देव कसा आहे? जग व्यापका जनार्दन, जगाला व्यापून टाकणारा जो विश्व व्यापक असणारा परमात्मा, तो आज कुठं आहे? आता कोण मोठा आहे? आता कोण मोठा आहे? देऊळ मोठा आहे का देव मोठा आहे तुमचा? मी तुमच्या कुंडी होय ना, पण मराठी मास्तर कडचा तुम्ही आज ते लय मरसंग वाजून लय कीर्तन वाजले. पण मास्तर कोण मोठा असतो तुमच्या मनात? हा? देव. देव कसा बसला एवढ्या मंदिरात? हा, त्याला दाबून धरून जाते कधी? हे जर निवाडा लागला नाही ना, याच्यासाठी साधू संतांची गरज आहे. अरे बाबा, एवढा मोठा देव आहे, पण तो कुठं आहे? तर देवळात आहे. तसा एवढा मोठा परमात्मा आहे तर तुमच्या हृदयात. देह देवाचे देव, आत्मा परमेश्वर. याचा तपास लावा बरं का, नुसतं भजन करून. बर, आपल्या देहात देव आहे हे मान्य आहे. किती किती वाजता बघल्या बरं आपण त्याला? 71 बार बघल्या का आपल्या हृदयात? कोणाला तर माहित आहे का? रोज बघता का सकाळपारी संध्याकाळी? आरच्यात तर बघताय की नाही? आरच्यात कोण दिसते? हा, आरशात कोण दिसतंय? बिंब दिसतंय का प्रतिबिंब? हा, बिंब कोण आहे? प्रतिबिंब कोण? बिंबाचं प्रतिबिंब आहे का बिंबाला प्रतिबिंब आले? आंब्याला झाड का झाडाला आंबे? कसं आहे तुमच्या इकडे? आणि आंब्याला झाड नाही? कुठून आले झाड? आम्ही कुठून आले? काय राजे कोणी कशाचे आले? अरे आंब्याला झाड त्याच्यासाठी परमार्थाची जी रीत आहे ना, ही आपल्याला पोहोचली. देव कुठे आहे? तर देवळात आहे. आणि हे कोण आहे? हे पण देऊळ आहे. ह्या देवळामध्ये परमात्मा कसा आहे का नाही? का नाही? विटेवर जसा उभा आहे ना, तसा बी याच्यात तुम्ही कशा? महाराज तुमचं रूपच ब्रह्म आहे हो. तुम्ही जे उभे आहेत ना, अनेक शरीर बघा, सगळे आडवे उडवे आहेत, पण एकच शरीर असतात. कसं आहे? उभा आहे, काढवा आहे, उभा आहे.
एकच आहे की अनेक आहेत? किती शरीर उभे आहेत? ह्याला सोडून किती आहेत? देव कसा आहे पंढरपुरामध्ये उभा आहे. तुम्ही कसे आहात आता कीर्तनाला? उभेच आहे. कशावर उभे आहात तुम्ही? पायावर. देव कशावर उभा आहे? अय दीदी पायावर. तू कशावर उभी आहे? आता तू देव का नको? हा नाही कोणाची हिंमतच नाही देव म्हणायची. सगळे देव आहे. देव झाले आवडे ही वृत्ती ज्या वेळेला घेतली ना त्यावेळेला परमार्थाची वाट पडली. हे कळण्यासाठी याची साधना होण्यासाठी त्या ब्रह्मस्थितीला त्या ब्रह्मस्वरूपाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागल तर त्याची जोड करावं लागेल. अभंगाचं पहिलं या वाट चिंतनाची गोडी हाती लाभ घडोघडी. घडोघडी म्हणजे काय? क्षण हातीला घडोघडी. घडोघडीला हात लावायला. लाभ म्हणजे कशाला म्हणतात? लाभ म्हणजे कशाला म्हणतात आपल्या भाषेत? फायदा. आपल्याला कशात फायदा आहे? तुमच्या भाषेत कशात फायदा आहे? होय पाटील तुमच्याकडे कसा आहे? कशात फायदा आहे? सोयाबीन मध्ये हा नक्की कशात फायदा आहे तुम्हाला? हा कौशात आहे. ऊस आहे की नाही तुमच्याकडे? आहे ना? फायदा कशात आहे तुम्हाला? ऊसात आहे का सोयाबीन मध्ये आहे? नक्की कशात फायदा आहे? विमान महाराज म्हणतात हा
लाभ घडो घडीला हाच लावावा. हा शब्द टाकला बरं का. हा कोण आहे? एकीकडे हा, दुसरीकडे तो. तो म्हणल्याच्या नंतर पुढे लांब असतो का जवळ असतो? तो शब्द कुठे आहे? लांब आहे. आणि हा शब्द जवळ आहे. आता आपल्या जवळ आहे, मग आपण कोण आहोत? नक्की उद्या येते मग ओवाळायला तुम्हाला. विठ्ठल हाची लाभ घडोघडी. हा कोण आहे? तर आत्मा आहे. आत्मा हा प्रत्यक्ष हरी दिशे. हा कोण आहे? तर आत्मा आहे. पण आत्मा हा परमात्मा आहे हे कशावरून ठरलं? हरिपाठात पुरावा आहे. कुणाला माहिती आहे? हरिपाठ करताना तुमच्या ह्याच्यात आम्हाला प्रमाण पाहिजे. ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निदान सर्वागती पूर्ण एकनांदी. कोल्हापूर प्रमाण दिले. कीर्तन कोल्हापूरला ऐकू लागले. ते कीर्तन आज ते कीर्तन आहे तुमच्या गावात 4 जिल्हे ऐकू आमच्या एकाला जोडून. एका मोबाईलला 4 मोबाईल. एका मोबाईलला किती? 4. 40 मोबाईल आहेत. किती माणसं झाली? 40 मोबाईल चालू आहे. त्या किती माणसं एवढे आहे का तुमच्या गावात कीर्तन? महाराज काय म्हणले? प्रमेय प्रमाण वृत्ती वृत्ती ज्ञानाशी ऐक्य झाली किती प्रमाण. तीच वृत्ती ज्ञानाशी बहिर्मुख झालेली वृत्ती पुन्हा ज्ञानाला एकरूप झाल्यानंतर प्रमेय कशाला म्हणा, प्रमाण कशाला म्हणा, प्रत्यय कशाला म्हणा, अर्थपती कशाला म्हणा, आता ही भानगड आहे. आपल्याला तेवढं लांब जायचं नाही. महाराज म्हणले जी वृत्ती ज्ञानाशी एकरूप झाली तिची प्रमाण. प्रमेय गेला. काय गेला? जशी गंगा, जशी नदी गंगा सोडून नदी सोडून गंगेत गेली, ती गंगा झाली नदी विसरून गेली. बर का? तसा प्रत्यय प्रमा प्रमत्तो प्रमा काय होते? ब्रह्मा वृत्ती, ती वृत्ती त्या परमात्म्याची एक झाली की प्रमाण. प्रमाण कोण आहे? तर ज्ञानदेवा आत्मा हा सर्वा घटी. हे कळण्यासाठी त्याची गरज आहे चिंतनाची. त्याच्यासाठी चिंतन करावं. कोणाचं चिंतन करावं लागतं? बायकोचं. नक्की आपण कोणाचं करायचं? आपल्याला चिंता कशाची? रात्रंदिवस कशाची चिंता आहे? आहे का नाही? नक्की. आता आपण मंदिरात हाव म्हणून हाव, इथून जाऊन दे बरं. कसं वाटतं? इथून गेल्यावर इकडलं नाव घे ना.
आपण आपल्याला चुकलो. आपण कशाला चुकलो? रस्ता चुकलो का आपल्याला चुकलो? काय चुकलो आपण नेमकं? रस्ता चुकल्या, रस्ता चुकल्या. रस्त्यात काय कळते ना? रस आपण कशात राहू नाही कळ. रस्त्यात राहाव का त्यात रस राहाव त्याचं नाव परमार्थ आहे. आपण कशात आहोत? रस्त्यात आहोत. रस त्यात, त्यात काय आहे? रस आहे. मग आपण कशात आहोत? त्यात आहोत. रस्त्यात आहोत की नाही कळलं? आपण कशात आहोत? कोण्या रस्त्यात आहोत? अरे ज्यामध्ये ब्रह्मरस आहे त्या रस त्यात आहे, त्यात रस आहे. तो रस साधू संतांकडे आहे. त्याच रसाचं चिंतन करायचं आहे आणि त्याच चिंतनाची जोडी पाहिजे. ती जोडी लावून देणारे साधू संत आहेत. देवा अशी माझ्यावर कृपा कर. चिंतनाची जोडी हाची लाभ घडो घडी, हाची लाभ घडो घडो घडीला क्षणोक्षणाला तुझं नाव असावं. म्हणून म्हणतात क्षणोक्षणी नाम स्मरा मुक्तेच हेची करा सर्व. एवढं मात्र दाबून म्हणतो. काय म्हणतो? सर्व मिथ्ये आहे जाणून. जाणून का मानून? हा एकाला पोहोचायला गेले तुमच्याकडे पोहोचायला जाते की हा चांगला माणूस होता. रात्रीतून सगळेला कीर्तन केलं. आट्याला का टेकाला रात्री माझ्याजवळ बसलो. लय हसलं महाराजांनी कीर्तनात. म्हणजे पुढं पोहोचायला गेले त्याने तिकडून तंबाखू वाटते ह्याने इकडून काय राव म्हणला. काय का ते ऐका म्हणला, काय विश्वास ऐका म्हणला. एवढा सोन्यासारखा माणूस रात्री कीर्तनाला ऐकायला कसं ऐकायला माहिती का? सांगू का तुम्हाला त्या काकावर बघा. पोहणारा माणूस आहे ना तुमच्याकडे? पोहायला कधी आहे की नाही? आहे ना? मोठी नदी आहे. तर नदीत पोहणाऱ्या माणसाला जर भोपळ्याचा आधार झाला भिल का हो? बिंदास कडाला जातो. तसं झोपणाऱ्या माणसाला तकवा मिळाला का झोपणार नाही? पोहणाऱ्याला अट्याल पोहणार आणि त्या पोहणाऱ्याला जर त्याच्यामध्ये भोपळा म्हणा दुधग म्हणा भेटलं. आता भिल का पहिलंच आटेल तसं पहिलंच आटेल त्याला मिळाला तकवा. कोणाला? झोपणाऱ्या माणसाला जर तकवा मिळाला हो त्याला सांगायची गरज नाही. कवा डोळाला म्हणून तकव्याला कधीच बसायला नाही कीर्तनात बरं का. मग तकवा द्यायला ना त्याला आमंत्रण देते ती झोपीला. यासाठी मोकळा असावं. ह्याला पण असं म्हणजे एकूण नसावं. तो स्वतंत्र असावा. नाहीतर मग ते तिकडून येते आरती लागल्यावर. तसं परमार्थ कसा आहे?
भगवंताचं चिंतन करत असताना चित्ताच्या ठिकाणी चिंतन होतं. कुणाच्या ठिकाणी? चित्ताच्या ठिकाणी. म्हणजे चित्त कसं आहे? चंचल आहे का? जर चंचल असतो तर तुकाराम महाराज बाबाजी चैतन्याने तुकोबारायाला भोजना मागती पावशेरच का मागे? पावशेर कळते ना? किलोचा कितवा भाग? किलोचा किती पावाचा किलो होते? तुमच्या देहात अंतःकरण किती आहे? बरोबर कळलं ना? 4 अंतःकरण आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्या चारीपैकी जगद्गुरु तुकोबारायाला बाबाजी चैतन्याने काय मागितलं? भोजना मागती तूप पावशेर काय मागितलं? तर 4 अंतःकरणातला कोणता भाग मागितला? जर चंचल चित्त असतं तर तुकाराम महाराजाला बाबाजींनी मागितलं चंचल चित्ताला चंचल आपण केलंय का? चंचल चित्त आहे आपण चंचल. या चंचल चित्ताला जर स्थिर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? वा चंचल चित्ताचे ठेवणे आता संताचे आपाये म्हणतो बरं का रोज, पण मिळत नसतं आपल्याला. कशाला मागितलं तू? पण तुपाचं असं काय काम पडलं होतं तुकाराम महाराज बाबाजी चैतन्याला? तुम्हाला माहिती आहे का त्याबद्दल? आता तुम्हाला चांगलं माहिती आहे ते सांगतो बरं का. तुमच्या इकडं माणूस मेल्यावर तूप लावतात का लोणी लावतात? आंघोळ वाढतं ना, डाळ लावलं काय खाऊ आहे ना, आहे ना. मग तुकाराम महाराज का मागले? तू अजून तू पेटली नाही. तुम्ही हरिपाठ म्हणून जातात, अभंग म्हणून जातात, पण देव बसला नाही. याच्यासाठी साधूची गरज आहे, जाणत्या माणसाची गरज आहे. आज परमार्थामध्ये 750 वर्ष झाले अजून याचा देव बसला नाही. बसला का कोणाला हात वर करा. 750 वर्ष झाले. कळलं का? का तू मागितलं? निश्चित महाराज 5,000 10,000 15,000 20,000 घेऊन चाले थापा मारून. अरे जीवाला जे लागतंय ते द्या. अच्छा सांगू का? मुलीला बापाच्या घरी काय मिळत नाही? काय मिळत नाही? सर्व मिळत नाही. पण मुलीला जे अपेक्षित सुख आहे ते बाप बी देऊ शकणार, भाऊ बी देऊ शकतो का? बरोबर आहे का नाही? कोण देऊ शकतो? तिचा मालकच देऊ शकतो. तसा भक्ताला जे अपेक्षित आहे ते देव देऊ शकत नाही, ते साधू देतात. आणि तशा साधूची गरज आहे. हाची लाभ असा लाभ घडोघडी पाहिजे.
जगद्गुरु तुकोबाऱ्याला बाबाजी चैतन्यानं सांगितलं, बाबा भोजना मागती तुक पावशेर परिदा विसर. स्वप्नात विसर पडला. स्वप्न खरं आहे का? स्वप्न खरं आहे? तुकाराम महाराजाला स्वप्न पडलंय, खोटं असेल का? आपण व्याधी शंका आहे हो. स्वप्न खरे की खोटे? स्वप्नीचे चेले जाहिलेले आहे, बरोबर. आता तुकाराम महाराज म्हणतात, बाबाजी काय प्रमाणे होते? सापडे विली वाट मस्त पितो जाना भोजना मागती पडीला विसर. स्वप्नात जर तुम्हाला विसर पडला, नाम दिला असेल, स्वप्न तर खोट आहे. नाम झालं, स्वप्न खोट आहे. तुकाराम महाराजाला नाम दिलं कसं? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण. काय दिलाय? मंत्र दिलाय बरं का, नाम. तुकाराम महाराजाला मंत्र दिला, नाम दिलं, अनुग्रह दिला. बर, बाबाजी चैतन्याने नाम दिलं का पांडुरंगाने अनुग्रह दिला? याचा मेळ बसावा लागतो बरं का, तर भजनाला कीर्तनाला राहील. आटेबाई केली सासूबाई. आता हे कोणाच्या घरी नाही, घरोघरी सांगणार की तुमचं कसं आहे? विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणतात, भोजना मागती तुप पावशेर. पावशेर तुप मागितलं, तुप नाम चित्त आहे. चार भागातला एक भाग वजा केला, त्याला म्हणतात पावशेर. मन बुद्धी अहंकार बाजूला सारले, फक्त चित्त केवढं घेतलं, त्याचं नाव तूप आहे. आता बघा, तूप आणले, लावून या हात आणि सांगितले की हे काय? होय हरिपाठ. त्यांनी काय रोजचे दृष्टांत देऊन तुम्ही म्हणणारे, काकडा म्हणणारे, हरिपाठ म्हणणारे, काय दुसरे येतातले नाहीत, शास्त्रातले नाहीत, सोपे उदाहरण तुमचे तुम्हाला. काय म्हणले? लावून या हात आणि सांगितले चिंता कटी कर साजिरे भिवर कुंडले सायास हरिले. पण एवढं म्हणाल्या काय काय झालं बरं? कस झालं असं? म्हणले कुंडले सायास. कशाचे सायास कुंडले? कुकर आणायचे संपले नाहीत, कूलर आणायचे संपले. आहे की घरात कूलर? हा, आहे की नाही? कायचे सायास आहेत आपले? ज्ञानेश्वरी आल्या का सायासाला? विद्यासागर, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, वर्ती प्रभाकर, ब्रह्मसूत्र. होय माऊली. काही जणांच्या घरात बुक्का मिळणं हो लावायला, एवढं कशाला? ज्ञानोबा सायास करीशी प्रपंच दिन निशी. निशी म्हणजे रात्र, दिन म्हणजे दिवस. दिवस रात्र काय करतो? परमार्थ करतो का काकडा करतो? प्रपंच करतो. हरीशी न भजशी असा काय गुन्हा केला बरं? का तुम्हाला 2 डोळे दिले म्हणून, का कान दिले म्हणून? आता नेमका काय गुन्हा केला त्या देवाने? याचीच जोड लावायसाठी
भगवान परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबराय मागणी मागता देवा काय करा तर माझ्या चित्तामध्ये त्या चिंतनाची जोडी घालून द्या. एवढंच माझं मागणं आहे देवा, बाकी काही मागत नाही. चिंतनाची जोडी हाचिला बघ तुम्ही वसोनी अंतरी आजीला घडोघडी हा लाभ असावा घडोघडी असावा. तर कोणता लाभ आहे तर लाभ म्हणजे काय आहे लाभ पाहियुक्त आता उत्तम लाभ साधू संतांच्या चरणापेक्षा आहे. जगद्गुरु तुकोबराय देवाला मागता देवा असा जो लाभ आहे ना असं ते चिंतन आहे ना नुसतं तोंडाने नको पोटात एकच पोटात सकाळ रातभर आकडा म्हणायचा एखाद्या भजन होते ना होते की बर रातभर भजन करायचं सकाळी काकडा होतो काकडा झाला का घरला जायचं नाही इकडंच जायचं दुसऱ्याच्या बांधावरला गवत आणायचं असं होते की हे कोणता काकडा होता याच्यासाठी महाराज म्हणजे लावूया हात गुरुवारीला माता म्हणजे नेमकं काय केलं होते पण तुम्हाला असं झाले का बरं एवढ्यात कोणाला जिवंतपणी कोण्या महाराजांनी म्हणताना तुमच्या मागेल्या महाराजांनी बघा तुमच्या इकडे जिवंत माणसाला तूप लावून कुरवाळत असतो का बरं मेल्या मड्याला शिंगारून काय नाही साधू संतांची जे रीत आहे साधू संताने म्हातारीने काय केलं टाळू मापून हे दशमद्वार बंद केले बर का आणि हेच दार उघडण्यासाठी साधू संतांनी याला तूप लावून सोडले आणि त्यावेळेला उघडतो ते साधूला शरण जा तेव्हा कळतो एवढ्यात कोणाला झालंय का ती क्रिया झाली का क्रिया कोणाला मेल्यावर होणार आहे बघा मेल्यावर नक्की तूप लावतात तुम्ही
का नाही तुमच्याकडे लावतात ना? मेल्यावर काय करायचं? जिवंतपणे अशा संताला शरणाचा की त्याने हे दशमद्वार उघडून दिला पाहिजे आणि त्या दशमद्वारातून त्या परमात्म्याशी ऐक्य करून ऐक्य स्वरूपाची जी जोडी आहे ना त्याचं नाव चिंतनाची जोडी. ही जोडी आहे बरं का. ही जोडी बसून देणारा साधू असतो आणि अशा संताला शरणा त्यांना बाई तेच म्हणते. काय म्हणते? ऐशा संता ना तूप लावून तो दशमदार उघडतो ते असे जैसे तुम्ही कसे आहात? उभे आहे. देव कसा आहे? आपण कोण आहोत? एक घोळकळा नाही करा. साधू संतांनी काय करतात? अनादी कालातली दार बंद आहे बरं का. म्हाताऱ्या माणसानं बंद केली. तुमच्याकडे टाळू मागत होती पहिल्याच्या बायका, आता मागतात का नाही मला माहिती नाही ना. पहिल्याच्या म्हाताऱ्या मात्र नक्की माहिती आहे मला. तेल घालू घालू हे का नाही चोळून चोळून म्हणून तर टपर पहिल्याचे पक्के आहेत. आता ते टपर मालिश करून करून पक्की केले म्हातारे. हाताला काय हातात काय नाही. मला काय म्हणायचं आहे की हे ज्या वेळेला द्वार बंद होतो बरं का, हे दार कधी उघडतं? साधूच्या क्रियेने उघडतं. हे उघडावं लागतो दार. बंद झालेलं दार आहे. ते नातं तुटलेलं आहे. ते कधी तुटले माहिती? ज्या वेळेला नाळ काटली गेली त्यावेळेला याचा संबंध मग संत दरुषेने हा पद्म म्हणजे देवी बर. पद्म नाव जोडीला. जोडीला याचा अर्थ पहिलं जोडीला जन्मता बाहेर आला त्याच्या सोबत कोण होतं? की नाळ कुणाला जोडलेली होती? बरोबर. ती कोणी कापली? म्हातारीने का नाही? लई खोड्या म्हाताऱ्या. तिथला संबंध तोडला. ममता तिचं नाव मता आहे. ममता म्हातारी मेली तेव्हा ती म्हातारी कोणती? ममतेची म्हातारी. कारण नाही तोडावतो पोलची का नाही? ऐका ना, तिचं नाव ममता आहे. ममता म्हातारी मेली तेव्हा जेव्हा ममता नावाची म्हातारी मरल ना तेव्हा तुम्हाला कळेल की ममता नावाची म्हातारीनं नाळ खांडलं. नाळ खाणून तरी गुणाने बसली का? हिथलं जरी बंद झालं असतं तर इथून चालू होतं. ती बंद करून
ते लावून चोळून हे बी बंद केलं. आणि हे चालू करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायाला बाबाजी चैतन्याने तूप मागितलं. भोजना त्या अभंगाचा चांगला विचार करा. नाही माझ्याकडून कळलं तर आम्ही पुण्यात तज्ञाकडे जाऊन याच्यावर विचार मारा. कारण का आपल्या रोजचा. आणि दुसरी गोष्ट सांगतो, हे जर क्रिया नाही झाली ना, जन्मा येऊन काय केले तू मोठल गमन. याच्यासाठी हे उघडून द्या. त्या परमात्म्याशी ऐक्य करा. आणि त्याची जोडी कधी होती तर हे उघडल्यावर होती. द्वार बंद असल्यावर बघता येते का दार उघडल्यावर बघता येते? दार उघडावं का बंद करावं? आता तरी उघडी जरी कधी उघडायची डोळे? उघडले का डोळे? याच्यासाठी साधूला शरणा जा. आता दुसरं उदाहरण सांगतो रोजच आपल्या. तुमच्या गळ्यामध्ये माळे आहेत का नाही? आपण काय घातल्यात? माळे आहेत की नाही? मग आम्ही पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे पाटलं मोठे मोठे जे सरदार होते, कोणी घोडे पळवणाऱ्याला इनाम होते की नाही? पहिल्याच्या काळात घोडे मळवणाऱ्याला काय काय त्या महाराला, बारा बलुतेदाराला, वारकाला, सोनाराला, बऱ्याच लोकांना काय दिलं होतं ते दान. पण ते दान दिलेली वस्तू त्याच्यावर काय ठेवत होते कळतं का तुम्हाला? त्याला म्हणत होते आम्ही तुळशी पात्र. त्याच्यावर काय ठेवले? तुळशी पात्र ठेवले. आता आम्ही ते स्वीकारणार. आम्ही काय ठेवले? आम्ही याच्यावर काय ठेवले? काय काय स्वीकारणार नाही. अरे काय माळी घातली, काय चाललंय विठ्ठल. बाबा आम्ही याच्यावर तुळशी पात्र ठेवले. आता आम्ही याचा लोक धरणार. देह आमचा नाही. देहाचं नामचं काही काम. देह हे काळाचे मनुष्याचे निमित्ताचा धनी. माझे माझे म्हणून ते सगळं कुणाचं आहे? माझे माझे म्हणून. म्हणजे आम्ही याच्यावर काय ठेवले आता? तुळशी पात्र. आता आमचा देह आहे का? नाही. मग कुणाचा आहे? काळाचा. तुम्ही काळाला गेलाय का घरात घेऊन हिंडलाय? आता कुणाचा आहे? आणि याच्यावर काय ठेवलंय? तुळशी पात्र ठेवले. तर काय ठेवलंय? याला सांगले हा देह नाशिवंत वरी जन्म घातिले गंधी रे मंगळ. काय म्हणले महाराज? काय म्हणले? हा देह याच्यावर आम्ही काय ठेवले? आम्ही काय घातली मग आता? माळ घ्यायची आहे. बर तुमच्या इकडं जरी माळ नाही घातली, मेल्यावर काय घालतात? तोंडात. काय मेल्या मिळाला तुळशीचं पान घातलं तर काय, तूप लावलं तर काय, काय फायदा आहे? त्याच्यासाठी भाऊ त्याच्या आधीच माळ घालून घ्या. तोंडात पान घालण्यापेक्षा माळ घाला तर तुमचं कल्याण आहे. याच्यासाठी साधू संतांची गरज आहे, सप्त्याची गरज आहे. याच्यात आल्यावर सप्ता कसा असतो हे कळतो माळ करायला. नाहीतर काही नाही. माळ घाला, नसली घातली तरी घाला, मी तुमच्या पाया पडतो. कारण आता याच्याशिवाय काही नाही. आणि महाराज हिंदू धर्मासारखा धर्म नाही. आहे का?
जगात श्रेष्ठ कोणता धर्म आहे? हिंदू धर्म आहे. जगात पुराणा धर्म कोणता आहे? कळलं का तुम्हाला? मी जर विचारलं तर. आता बघा, इस्लाम धर्म कधी आला? किती वर्ष झाले? कोणाला आहे का? क्लिअर आहे का? बरं. ख्रिश्चन धर्म प्रत्येक जोक्षरात आहे. आपला हिंदू धर्म तो वाटायला त्यांना त्यांना हे पूर्वीच आहे, मान्य आहे, पण किती वर्ष काय असं लिखित त्यालाच माहिती. होय हो, पण याचं काय लिखित असेलच. वेदाने शास्त्राने त्याची पुरावे दिलेलेच आहेत. याच्यासाठी साधू संतांच्या संगतीत राहावं लागतं कळते. तुम्हाला मी सांगतो आपल्या धर्माची 1 अब्ज, किती अब्ज? 1 अब्ज 98 कोटी 8,53,125 वर्ष झाली या हिंदू धर्माला. वेदात पुरावे आहे म्हणून वेद वाचत जावा. एवढा मोठा पुराणा धर्म असून अजून हे राष्ट्र हिंदू झालं आहे का? याला कारण कोणा? जबाबदार कोण आहे? हिंदूच आहे. हिंदू जर एक झाले तर हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही हिंदू आहोत का? हा, खरे हिंदू आहोत का? आहो का? अरे ज्या देशामध्ये संभाजीराजाला हिंदू कोण केला? हिंदू केला का मुसलमान केला? हा, कसा हिंदू राष्ट्र बनवलं? महाराणा प्रतापाला हिंदू कोण केला? मानसिंग कोण होता? मानसिंग कोण होता? राजपूत होता. अकबराला साठी कसा हिंदू राष्ट्र? झाशीच्या राणी लक्ष्मीबाईला कोणी विरोध केला? अरे या देशात पंडित नेहरू केला म्हणून हिंदू राष्ट्र झाला नाही, नसता होत होता. आपल्या देशात राहतात, आपल्या देवाला म्हणतात राम काल्पनिक. राम काल्पनिक आहे? कसा राष्ट्र तुमच्या म्हणे? एवढी मोठी वैदिक संपत्ती तुमची, अनादिकालापासून आलेला धर्म. सगळे राष्ट्र आहेत, मुस्लिम राष्ट्र अनेक आहेत, पण हिंदू राष्ट्र अजूनही नाही. आहे का? कुठं आहे का तुमच्या ऐकण्यात? एवढाच हिंदुस्थान आहे तरी पण तो हिंदू नाही. आहे का? त्याला कारण आपण आपल्याला साधू संतांची शिकवण आहे, पण आपण कोणाचा ऐकतो कोणासंग जातो काही कळत नाही. आपल्याला कशाची आशा दाखवली ना, आपण आशेच्या पोटी जातो. आतापर्यंत गेलो, इथून पुढे जाणार. याच्यासाठीच महाराज म्हणतात, थोडा फारी सावध थोडा माया आशा, काही नसतली मग बोल सागा. राम राम स्मरा हरी लाहूक राम दक्षी लावणी राम राम स्मरा हरी. याच्यासाठी बाबा विचार माहिती असावा. बरं, नुसता हरिपाठ करून जमणार आता तुम्हाला आपल्या देशाची मातृभाषा काय? मराठी. बरोबर आहे, मान्य. आता मराठी भाषेला स्वर किती आहेत? आम्ही महाराष्ट्रात जन्मलो, मराठी भाषेला अंक किती आहेत? किती आकड्याची? किती स्वराशी आहेत? एक दुर्दैव यांच्या महाराष्ट्रात. आम्हाला सवय झाली हो सासूनाच्या गप्पा ऐकून. शास्त्र कोण सांगायला रिकाम आहे?
आहे का नाही? तसा सुनाच्या जावयाच्या सासऱ्याच्या गप्पा सांगला गेलंय महाराज भारी होतो. अरे पण धर्म कोणी सांगायचा? ज्ञानोबरे कशासाठी वापरला शब्द? माझा मराठाची बोल का नाही? अमृतापे पैठा जिंके का बरं म्हणले? किंवा हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू घरी हे सुपचिवरी होऊ दिया. का बरं? किती स्वराचे आहे? 12 स्वर आहेत. किती आहे? 12. मराठी भाषेला पुढे शाळेत शिकला? विठ्ठल मराठी भाषेला बरं. इंग्लिश भाषेला किती आहे? हा, इंग्लिशला 5, मराठीला 12 अंदाजे. 52 अक्षराची गोठी ज्ञानोबर आहे. 52 अक्षर आहेत आपल्या मराठीला. ज्ञानोबर आहे वांग ज्ञानेश्वरी वाचून पहा. 12 नाही तर 18 नाही, 52 अक्षराची गोठी एक 52 अक्षर आहेत आपल्या मराठीला. आणि हिला इंग्लिश भाषेला 26 अक्षर आहेत. 26 वाचा. किती आहेत? किती आहेत? 26 आहेत. बरोबर आहे. अजून हेच आपलं आमचं आम्हाला मिळणार आहे तर काय कळणार आहे? देव कुठं दूर राहिला. आता हे मास्तर बी शिकला गेला. तो आम्हाला वेदामध्ये पुरावे सापडतात म्हणून आम्ही बोलतो. आम्हाला तरी काय कळते? आम्ही कोणा एका मास्तरला जाऊ शिकले का? आम्हाला ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे एवढंच हे ना. आम्हाला साधू संत सांगतात म्हणून आम्ही साधू संतांच्या जीवावर सांगतो. याच्यासाठी बाबा धर्म जागृत. आपल्या धर्माचं काय, आपल्या कुळाचं काय हेच माहित नाही आणि आम्ही निघालो मराठीच भाषा कळली नाही. याच्यासाठी हे बी पुरावा पाहिजे. मास्तर लोक लय गैरहजर आहे. तू खरंच तुम्हाला सांगतो, काम कमी बघा. रात्रभर दिवसभर बोंबलचे ड्रायव्हर, त्याला किती पगार? ड्रायव्हरला आणि मास्टरला 80,000. काय काम करू? एका पोराला काय? आता पोरं हे शिकलेली पोरं 12 अक्षर आहे म्हणतात. 12 अक्षरच आहे. काय चाललंय तुमचं? याच्यासाठी साधू संतांची गरज आहे, वाङ्मयाची गरज आहे बरं का. आणि साधू संतांकडे जाण्यासाठी भगवान परमात्म्याला तुकोबर आहे माझी मागता. देवा माझ्यावर अशी कृपा करा. माझं एक मागणं असं आहे की माझं जे चित्त आहे ना, चिंतनात घडोघडीला रमून जावावं असं काहीतरी करा. आणि असा महात्मा माझ्या जीवनात द्या की त्याच्या चिंतनामध्ये माझा अंतःकरण भरून जावं. तर महाराज म्हणजे तुकोबरायला आनंद घेण्यासाठी साधू भेटले. तर महाराज काय केले? जगद्गुरु तुकोबऱ्यावर एवढी प्रीती पांडुरंगाची होती, इतकं प्रेम पांडुरंगाचं तुकोबऱ्या होतं. तर तुकोबऱ्याला तसं देता येत नव्हतं. तर तुकोबऱ्याने ज्या वेळेला देवाला मागणी मागितली त्यावेळेला देव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न होऊन देव तुकोबऱ्याला काय केले?
देवाचा माहिती माता देवा मन एवढं आहे ना चंचल देवा कुठं तरी देऊन घालतो. मन माझं रमत नाही, मन माझं स्थिर होत नाही. नामदेव याचं वर्णन करतात. कीर्तने बैसता मन माझी सांग पंढरीराया काय करू याशी कारूप ध्यानाशी नये तुझे. देवा कीर्तनात बसलो ना डोळे लागतात. कारण का कीर्तने बैसता निद्रा नागविले मन माझे गुंतले विषय सांग पंढरीराया काय करू याशी कारूप ध्यानाशी नये. देवा कीर्तनाला गेलो तर झोप येते आणि झोपीतून उठलं तर विषय वासना निर्माण होते. याच्यासाठी मी काय करू. नामदेव या देवाला म्हणतात तसं तुकोबारा या देवाला म्हणतात. देवा जेथे जेथे काय म्हणा आड घाली सुदर्शन. देवा तुझं जे सुदर्शन चक्र आहे ना मनाच्या पाठीला त्या सुदर्शनाला पाहून ते मन तुझ्या चरणावर येतं. तेव्हा एवढी माझ्यावर उपकार करा, बाकी मला काही देऊ नको. भगवान प्रमाणे मला अशी मागणी मागा, तुमचं मन कुठं जात नाही. आणि जिथे जाते तिथे तुझं सुदर्शन जर झालं ना तर ते मन कुठं राहील. ते मन तुझ्या पायावर राहील. नाहीतर काय होईल. मन हे राम झालं प्रवृत्ती कृतो निकैशी योगीशाली. मन हे राम झाले. मन हे काय झाले. त्याच्यावरला मात्रा काढल्यात काय होते. मन काय होते. मन हराम झाले. तसं हे हराम झालेलं मन तुझं सुदर्शन पाहिलं काही इकडं. म्हणून काय कर देवा माझ्यावर एवढी उपकार कर. जेथे जेथे जाय मन आड खाली सुदर्शन तुम्ही वसोले अंतरी मग दाखवा निर्धार. तुम्ही माझ्या अंतःकरणामध्ये बसून त्या मनाला रात्रंदिवस जागा. हे मन तुमच्या सुदर्शनाला पाहून कुठं जाणार नाही. म्हणून माझ्या एवढी कृपा करा असं जगद्गुरु तुकोबराय मागणी मागतात. आणि आता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सप्त्यातले कीर्तन आहे उगले बरोबर नसतं. एक बार आता आपण भजन करू. या शेवट म्हणजे शेवटच म्हणा. काय दुसरं कोणाला म्हणा काय आहेत म्हणते ग्रुपच म्हणून द्या.
बरं म्हणा. चिंतनाची जोडी आची लाभ बरोबरी. तुकाराम तुकाराम
मग विनाशे नलिगच्छ तुम्ही सोने अंतरे मद जागवा निराळा. झाली शिवाय हनुमंताच्या चरणी तुम्ही सर्व सोनी जणांच्या चरणी. बरं का, खरं कीर्तन म्हणलं तर श्रुती जनाचा असतो आणि श्रुतीगण कोण असतात नाही ज्ञानोबा त्याला पुरावा देतात. तुम्ही प्रभू तुम्ही मिळतव दुबळा तर का प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती का म्हणले तर ज्ञानोबऱ्याची गुरु कोण होते? निवृत्ती दादा होते. निवृत्ती दादा कोणाचा अवतार होते? सदाशिवाचा अवतार आहे का नाही? स्वामी निवृत्ती दादा हे भगवान शंकराचा अवतार कोणाचा? निवृत्ती दादा. तर निवृत्ती दादाच्या कृपेने आणि मी जे तुम्हाला पाहतो ना, मी तुम्हाला पाहतो याचा अर्थ माझा गुरु तुमच्यात पाहतो. तुम्हाला पाहत नाही, कोणाला पाहतो? माझा जो श्री गुरु आहे, मी श्री गुरुला पाहतो आणि श्री गुरुची सेवा करतो. प्रभू तुम्ही तुमची सेवा केली, कोणाची सेवा केली?
माझ्या स्त्री गुरु निवृत्ती नारायणची केली तशी माझ्या स्त्री गुरु कृपाल बाबांची केली. माझ्या स्त्री गुरुने जशी बुद्धी दिली तसं बोलण्याचा प्रयत्न केला. बरं का, आम्हाला महाराज बोलले होते. महाराज 2 वर्षापासून बोलले काय नाही करायचं. ह्या वर्षी घेणारच महाराज म्हणजे बरं का. आता घेऊनच बघा म्हणजे बरं का. मी काय महाराज नाही बरं. महाराज म्हणून नाही, मी काही कीर्तनकार नाही, साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण जसं जवळ तसं तोडकी मोडकी सेवा करतो. कीर्तनकार म्हणून धंदेवाला, कीर्तनकार म्हणून कोण असते त्याचं पोट कशावर असतं? आपलं नाही. रोज काम करणारा माणूस आपल्याला काही कमी नाही ते शिकवतात. बरं, जे देईल ते घ्यायचं, कोणाला दे म्हणायचं. आले भागाचे महाराजांच्या विनंतीला मान देऊन एवढं तुमच्या माझ्या श्रीगुरूच्या रूपात तुम्ही बसलेले सगळे श्रोतेगण तुम्हाला जे हरी करतो सेवेला